हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, आता याच्या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ॲरे टू पॉइंटर सांगितला होता. आता या लेक्चरमध्ये मी तुम्हाला पॉइंटर अँड स्ट्रिंग टेक्स्ट हे पॉइंटर अँड स्ट्रिंग टेक्स्ट काय राहतं ते सांगणार आहे. यामध्ये काय करणार आहेत मित्रांनो, आपण स्ट्रिंग सोबत पॉइंटर वापरणार आहोत. स्ट्रिंग सोबत पॉइंटर कसा वापरायचा ते बघणार आहोत. चला तर आपण आजच्या लेक्चरमध्ये ते बघूया. या आधीचं लेक्चर जर कोणी पाहिलं नसेल तर ते पाहून या. ते पाहिल्यावरच तुम्हाला हे लेक्चर समजून जाईल मित्रांनो. या आधीचं लेक्चर आपण ॲरे वरती घेतलं होतं. ॲरे 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 अँड पॉइंटर्स वरती, म्हणजे पॉइंटर ॲरे मध्ये कसा वापरायचा. तर मित्रांनो, त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की इंटिजर साठी काय ह्या मेमरी लोकेशन फॉलो होतात दोन दोनच्या गॅपनी, कॅरेक्टर साठी एक एकच्या गॅपनी, फ्लोट साठी चार चारच्या गॅपनी आणि डबल साठी आठ आठच्या गॅपनी, जस्ट त्याच्या बाईट साईजच्या गॅपनी फॉलो होत्यात. तर मित्रांनो, आता या लेक्चर मध्ये बघूया आपण. तर यात काय बघूया, पॉइंटर टू अँड स्ट्रिंग टेक्स्ट मध्ये स्ट्रिंग काय राहते आधी बघून घ्या. स्ट्रिंग आपण शिकलेलो आहोत, स्ट्रिंग फंक्शन बघितलेले आहेत, स्ट्रिंग शिकलेलो आहोत. आता स्ट्रिंग काय राहते ते बघूया. स्ट्रिंग इज ए कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स स्टोर्ड इन कॅरेक्टर ॲरे. कॅरेक्टर ॲरे मध्ये स्टोअर झालेले कॅरेक्टर्स त्यांना स्ट्रिंग म्हणला जातात मित्रांनो. हे HELLOWLLO हॅलो वर्ल्ड काय आहे, हॅलो वर्ल्ड काय आहे, ही एक स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग स्ट्रिंग कशापासून बनलेले राहते, कॅरेक्टर्स पासून. कॅरेक्टर H हा काय आहे, कॅरेक्टर आहे. ई हा काय आहे, कॅरेक्टर आहे. एल हा काय आहे, कॅरेक्टर आहे. WOLD वर्ल्ड हा काय आहे, कॅरेक्टर आहे. स्ट्रिंग कशापासून बनलेली राहते, मल्टिपल कॅरेक्टर्स पासून. तर त्यालाच ते कॅरेक्टर्स एका कॅरेक्टर ॲरे मध्ये करण्यासाठी हे कॅरेक्टर्स सगळे स्टोअर केले जातात. कशामध्ये, कॅरेक्टर ॲरे मध्ये. कॅरेक्टर ॲरे बनविला, डाटा टाईपचा बनविला कॅरेक्टर ॲरे. ॲरे कोणता बनविला आपण, पॉइंटर ॲरे बनविला. ह्या वेळेस पॉइंटर ॲरे, कॅरेक्टर ॲरेलाच पॉइंटर ॲरे बनविला. आता हे काय होणार, हे याच्यामध्ये स्टोअर होणार पॉइंटर थ्रू. मग आता स्टार PTR केल्यावर मला हे ऍक्सेस होणार, हॅलो वर्ल्ड. हे सर्व स्ट्रिंग मला ऍक्सेस करता येणार. तर ती स्ट्रिंग इथं डिस्प्ले केलेली आहे या प्रोग्राम मध्ये. हे प्रोग्राम घेणार आहोत. त्याच्या आधी मेमरी रिप्रेझेंटेशन समजून घ्या, आधी त्याची थिअरी समजून घ्या. ए पॉइंटर कॅन बी यूज टू स्टोअर ऍड्रेस ऑफ फर्स्ट कॅरेक्टर ऑफ द स्ट्रिंग. म्हणजे काय, पॉइंटर काय करतो, फर्स्ट कॅरेक्टरचा ऍड्रेस स्टोअर करतो. त्याच्यानंतर तो काय करतो, PTR++ केला आपण. PTR++ केलं, किती ह्यानी व्हॅल्यू पुढे जाईल, डाटा टाईप बघायचा. किती ह्यानी व्हॅल्यू पुढे जाईल ते कळण्यासाठी डाटा टाईप बघायचा. इंटिजर असेल तर 2 ह्यानी व्हॅल्यू पुढे जाणार. कॅरेक्टर असेल तर 1 बाईटनी व्हॅल्यू पुढे जाणार. फ्लोट असेल तर 4 बाईटनी व्हॅल्यू पुढे जाणार. आणि डबल असेल तर 8 बाईटनी व्हॅल्यू पुढे जाणार. कसं काय, कारण की ह्यांच्या साईजच ते आहेत ना मित्रांनो. आता इथं कॅरेक्टर आहे, आता इथं कितीनी पुढे जाणार. आता सपोज हे पहा, हॅलो वर्ल्ड जर आपला ॲरे मध्ये असं स्टोअर झालं. ॲरे म्हणजे काय राहते, एक ब्लॉक राहते, एक रेल्वे राहते, रेल्वेचा डब्बा समजू शकता. इथं काय आहे, ही लोकेशन काय आहे, 100. सपोज ही लोकेशन 100 आहे. या इथं पीटीआर नावाचा ॲरे आहे ना. आता ही लोकेशन काय आहे, A0. हे पीटीआर ऑफ 0, 1, 2 हे काय आहे, त्याचे इंडेक्स आहेत. 3, 4 हे असे इंडेक्स आहेत. कुठपर्यंत आहेत इंडेक्स, साईज -1. साईज किती, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 म्हणजे साईज -1 म्हणजे 13 ह्याचे ब्लॉकची साईज आहे. प्रत्येक ह्याला डिफरंट मेमरी लोकेशन्स असतील. आता ह्याला 100 झाली. आता कॅरेक्टरचा आहे ना, इथं 102 लिहू का मी, 102 लिहू का, असं 102 लिहू का, तर नाही मित्रांनो. इथं 2चा गॅप होईल मध्ये. इथं मला 1चाच गॅप ठेवायचा आहे. कारण का, हे काय आहे, हे सर्व काय आहे, कशामध्ये स्टोअर होत आहे, कॅरेक्टर मध्ये स्टोअर होत आहे. म्हणून मी इथं 1चाच गॅप ठेवणार, 1चा गॅप. म्हणून इथं 102 लिहिणार आहे का मी, 102 लिहिणार नाही मित्रांनो. का म्हणून, कारण की मला इथं 1चा गॅप ठेवायचा आहे. तुम्ही म्हणता सर 1चा गॅप का, 1चा गॅप का म्हणून की तिथं कॅरेक्टर आहे म्हणून. मग आता इथं काय येणार, इथं काय येणार, 101 येणार. कसं काय 101 येणार, कारण की मित्रांनो 101 ह्याच्या नंतरची व्हॅल्यू काय आहे, ती 101. कंटिन्युअस मेमरी मध्ये ॲरे स्टोअर होतो ना, म्हणून ह्याच्या नंतरचं काय 101. आता ह्याच्या नंतरची कोणती येणार, 102.
मग हे कोणत्या मेमरी लोकेशनवर राहणार, ह्याच्या नंतरच्या. असं प्रत्येक मेमरी लोकेशन मध्ये गॅप राहणार मित्रांनो, एक एकचा. का म्हणून एक एकचा, कारण की कॅरेक्टर आहे म्हणून. 103 पुन्हा 104 असं करीत करीत लास्ट पर्यंत स्टोअर होत राहणार इथपर्यंत. मित्रांनो तुम्हाला माहिती, आपण ऍरे मध्ये ऍरे पूर्ण भरला तरच आपला प्रोग्राम रन होतो. पण इथं स्ट्रिंगची साईज आपण ओव्हर साईज देऊ शकतो, आणि लास्टला स्ट्रिंग मध्ये काय राहतो हे तुम्हाला सर्वांना माहिती. शेवटी स्ट्रिंगचे लेक्चर्स आठवा, स्ट्रिंगचे लेक्चर्स शेवटी काय राहतो, या डब्यात काय राहतो, /0 राहतो, /0. तर शेवटी त्या डब्यात /0 राहतो, म्हणून तर इथं कंडिशन कितीपर्यंत दिली, स्ट्रिंग कुठपर्यंत चालणार, /0 पर्यंत दिली. ptr स्ट्रिंग नॉट इक्वल टू /0 म्हणजे काय, ही स्ट्रिंग तवर चालत राहणार जोपर्यंत ते इक्वल टू 0 होणार नाही, तोवर इक्वल टू ह्या 0 होणार नाही, तोवर /0 होणार नाही. तोवर /0 काय राहतंय, या डब्यातला सगळ्यात शेवटचा आकडा राहतोय. हे एवढं तर समजलं तुम्हाला. या ऍरे मधला डब्यातला शेवटचा आकडा /0 राहतोय, तिथून पुढे काहीच नाही असं कन्सिडर केलं जातं प्रोग्राम मध्ये. इथपर्यंत तुम्हाला समजलं. चला आता आपण प्रोग्राम घेऊया, प्रोग्राम्स आपण बघूया. प्रोग्राम बघण्याआधी ही एक लाईन समजून घेऊया. बाय युझिंग पॉइंटर वी कॅन ऍक्सेस अँड मॅनिप्युलेट द स्ट्रिंग इझिली. बाय युझिंग पॉइंटरचा वापर करून स्ट्रिंगला ऍक्सेस करू शकतो, मॅनिप्युलेट करू शकतो, म्हणजे त्याच्यावर ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, इकडे तिकडे करू शकतो, स्ट्रिंगला त्याला यूज करू शकतो. आता मित्रांनो मला ह्या एल ला या डब्ल्यू वरती टाकायचंय, तर मी ए ऑफ इंडेक्स व्हॅल्यू देऊन असं टाकणार आहे का, नाही. तर मी ह्याचा मेमरी ऍड्रेस, ह्या ए ऑफ एल चा मेमरी ऍड्रेस ह्याच्यावरती टाकून देईन, आणि जेव्हा मी इथं स्टार पीटीआर डिस्प्ले करीन तेव्हा मला एल, इथं मी स्टार ही डिस्प्ले करीन तेव्हा मला एल ही तिथं व्हॅल्यू येऊन जाईल मित्रांनो. कसं काय, कारण की याचा मेमरी ऍड्रेस मी इथं दिला आहे म्हणून. असं तुम्ही त्याला मॅनिप्युलेट करू शकतो, इकडलं तिकडं. आता मित्रांनो हॅलो वर्ल्ड हे आपल्याला आउटपुटला डिस्प्ले करायचं सिंपलचा प्रोग्राम आहे. चला आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया आणि प्रोग्राम रन करून दाखवतो तुम्हाला फक्त एवढं समजायला मित्रांनो, लास्टला काय राहतं इथं /0 लास्टला राहते स्ट्रिंग मध्ये. ऍरे मध्ये काही राहते का, नाही, तर स्ट्रिंग मध्येच राहते मित्रांनो. इथपर्यंत तुम्हाला समजलं. चला आता आपण आता ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया. लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. आता इथं काय करायचं आपल्याला, एक कॅरेक्टर पॉइंटर स्ट्रिंग डिक्लेअर करायची. म्हणजे काय, कॅरेक्टर डाटा टाईपचा CHAR कॅर डाटा टाईपचा स्ट्रिंग डिक्लेअर करायची. CHAR कॅर डाटा टाईप आधी डिक्लेअर करा. त्यानंतर त्याचा पॉइंटर डिक्लेअर करा, पॉइंटर PTR डिक्लेअर करा. पॉइंटर युझिंग स्ट्रिंग करायचे ना आपल्याला, स्ट्रिंग रिलेटेड ऑपरेशन बघायचे ना पॉइंटरचा वापर करून, तर ते केलं. आता इक्वल टू करा, इक्वल टू करून डबल कोटेशन मध्ये आपण स्ट्रिंग देतो, हे तर तुम्हाला सर्वांना माहिती. स्ट्रिंगच्या व्हॅल्यू आपण डबल कोटेशन मध्ये देतो. आता इथं काय स्ट्रिंग देणार आपण, PG टेक TECH आपल्या अकॅडमीचं नाव, आपल्या चॅनलचं नाव देऊन टाकूया, ACADEMY PG टेक अकॅडमी. या अकॅडमीचं नाव आपण देऊन टाकलं. आता मित्रांनो आता काय होणार मित्रांनो बघा, आता PG टेक अकॅडमी हे आउटपुटला कसं डिस्प्ले होतं ते बघूया. आधी प्रिंट एफ करून युजरला मेसेज द्यायचा. प्रिंट एफ फंक्शन नी युजरला एक मेसेज द्यायचा. युजरला काय मेसेज द्यायचा, किंवा स्ट्रिंग आहे म्हणून, कोणती स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग आहे म्हणून, म्हणजे काय टाकायचं, STRING स्ट्रिंग असं लिहायचं. त्यानंतर मी इथं असं क्लोज करून टाकायचं, एक सिम्पली असे स्ट्रिंग दिल्यासारखं देऊन टाकायचं, एक मेसेज दिल्यासारखं. त्यानंतर मित्रांनो महत्वाचा टप्पा, व्हाईल लूप लावायचा. व्हाईल लूप प्रोग्राम लक्षात राहू देत जा. प्रत्येक प्रोग्राम तुमचं लॉजिक लक्षात असायला पाहिजे. या प्रोग्रामचं लॉजिक असं होतं. ऍरेचं लॉजिक वेगळं असतंय, प्रोग्रामचं लॉजिक वेगळं असते, फंक्शनचं लॉजिक वेगळं राहते, आणि स्ट्रक्चरचं लॉजिक वेगळं राहते. हे तुम्हाला समजलंच असेल. प्रत्येक लॉजिक लक्षात राहू द्यायचं. कुठं कुठं फॉर लूप वापरायचं, कुठं व्हाईल लूप वापरायचं, कुठं डू व्हाईल लूप वापरायचं ते कळायला पाहिजे मित्रांनो. ते कसं कळणार मित्रांनो, जास्तीत जास्त प्रोग्राम मध्ये तर फॉर लूपच यूज होतो. इथं सुद्धा फॉर लूप लावायचं जमलं असतं, पण आता इथं सोपं करायचा प्रोग्राम, त्यासाठी मी व्हाईल लूप लावून दाखवत आहे. जिथं तुम्हाला जे सोपं वाटलं, फॉर लूप सोपं वाटलं फॉर लूप लावायचं, व्हाईल लूप सोपं वाटलं व्हाईल लूप लावायचं. एकच प्रोग्राम मल्टिपल तरीक्याने तुम्ही रन करू शकता. आता हाच प्रोग्राम मी जसा रन करीत आहे तसाच प्रोग्राम तुम्हाला रन करायचा नाहीये, तर तुम्ही त्याला तसाच रन करावं म्हणूनच मान्यता नाहीये. म्हणजे काय, तुम्ही त्याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा रन करू शकतो. आता मला ही स्ट्रिंग डिस्प्ले करायची होती, ही PG टेक
अकॅडमी, तर मी डायरेक्ट प्रिंट एफ फंक्शन मध्ये ती स्ट्रिंग टाईप केली असती आणि डिस्प्ले केली असती का नाही, मग तो एक मेथड वेगळी झाली. पण मी तर पॉइंटरचा यूज करून स्ट्रिंग डिस्प्ले करत आहे. तसा स्पेशल एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो, पॉइंटरचा यूज करून ही स्ट्रिंग डिस्प्ले करा. तिथे एमएसबीटी म्हणून स्ट्रिंग दिलेली राहती, तर ती स्ट्रिंग पॉइंटरचा यूज करून डिस्प्ले करा म्हणलं जातं. मग तिथं पीजीटेकच्या जागी फक्त एमएसबीटी असं चेंज करायचं आहे, बाकी सगळं तर प्रोग्राम सेमच राहणार आहे. असं तुम्हाला परीक्षेमध्ये फिरून फिरून क्वेश्चन्स विचारले जातात. मग व्हाईल लूप लावा. व्हाईल लूप मध्ये तर तुम्हाला माहिती, वरी कंडिशन देतो आणि खाली इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट लावतो. कंडिशन काय देणार, स्टार पीटीआर. आता मला कंडिशन काय द्यायची मित्रांनो, कंडिशन कशी द्यायची ते कसं ओळखायचं, तर मित्रांनो इथं बघायचं, स्ट्रिंग आपल्याला पूर्ण डिस्प्ले करायची, पूर्ण डिस्प्ले करायची, थांबायचं कुठं हे कसं सांगायचं, ह्याला व्हाईल लूपला थांबायचं कुठं हे कसं सांगायचं. तर मित्रांनो व्हाईल लूप थांबला नाही ते इन्फिनिटी लूप मध्ये जाते, परत 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 डिस्प्ले करते, त्याला इन्फिनिटी लूप म्हणतात. मग ते परत परत डिस्प्ले होऊ नये म्हणून आपण ह्याला कुठं तर थांबितो ना, याला कुठं थांबायचं, लास्टची व्हॅल्यू वाय देऊन जर थांबिलं तर वाय डिस्प्लेच होणार नाही. लास्टची व्हॅल्यू वाय देऊन जर थांबिलं तर वाय डिस्प्लेस होणार नाही. मग तुम्हाला माहिती मित्रांनो, जेव्हा आपण स्ट्रिंग डिक्लेअर करतो, ही स्ट्रिंग जेव्हा डिक्लेअर करतो तेव्हा स्ट्रिंग मध्ये लास्टला काय बाय डिफॉल्ट काय स्टोअर होतो, /0. बाय डिफॉल्ट /0 लास्टला स्टोअर होतो मित्रांनो. हे तुम्हाला सर्व माहिती, लिहिलं नाही तरी बाय डिफॉल्ट /0 असं लास्टला स्टोअर होतो मित्रांनो. तर मग ते /0 ते त्याच्यानुसार एक कंडिशन बनवायची. मग काय द्यायचं आपण, कॅरेक्टर मध्ये द्यायचं. आता जर तुम्ही /0 असा देता तर हे स्पेशल एक हे होऊन जाईल, स्पेशल वाक्य होऊन जाईल. म्हणजे काय, आता /n कसं आहे स्पेशल मिनिंग होते त्याला, तसं /0 ला सुद्धा स्पेशल मिनिंग होऊन जाईल. म्हणून याला तुम्ही काय करा, कोटेशन मध्ये द्या, सिंगल कोटेशन मध्ये द्या. ऐका, /0 ला सिंगल कोटेशन मध्ये द्या, म्हणजे ते काय होईल, ते पण एक स्ट्रिंग सारखंच वागेल, हे स्ट्रिंग सारखंच वागता येईल. आता पीटीआर काय करणार आपण, पीटीआर कोपर्यंत ही स्ट्रिंग डिस्प्ले करायची आपल्याला. आता मित्रांनो कोपर्यंत आपल्याला स्ट्रिंग डिस्प्ले करायची, म्हणजे कुठपर्यंत स्ट्रिंग डिस्प्ले करायची आपल्याला, जोपर्यंत हे पूर्ण डिस्प्ले होत नाही तोपर्यंत आपल्याला स्ट्रिंग हे पीटीआर स्टार पीटीआर डिस्प्ले करायचंय. प्रत्येक कॅरेक्टर डिस्प्ले करायचे, हे सगळे कॅरेक्टर्स डिस्प्ले करायचे. मग कुठपर्यंत डिस्प्ले करणार मी, जोपर्यंत हे माझं फॉल्स, हे /0 जोवर आउटपुटला येत नाही तोवर. मग काय करणार, म्हणजे पीटीआर नॉट इक्वल टू करणार मी, नॉट साईन देणार, नॉट इक्वल टू. हे रिलेशनल ऑपरेटर बघितलं, हे ऑपरेटर कोणता आहे, नॉट, आणि हे कोणता इक्वल टू. जोपर्यंत पीटीआर नॉट इक्वल टू हे होत नाही, म्हणजे काय, पीटीआर हे जे आहे का तो ह्याच्यासोबत इक्वल टू होत नाही तोवर ते डिस्प्ले करीत राहणार. म्हणजे काय, आता कॅरेक्टर पी आहे, पी ह्याच्यासोबत इक्वल टू आहे का, पीटीआर सोबत नाही, पीटीआर पी आहे, पी ह्याच्यासोबत इक्वल टू आहे का, नाही. मग पी काय होणार, डिस्प्ले होणार. जी आहे का, जी काय होणार, डिस्प्ले होणार. टी आहे का, टी काय होणार, डिस्प्ले होणार. जोपर्यंत इथपर्यंत सगळे वाक्य डिस्प्ले होणार, वाय पर्यंत. वाय आलं, वाय एकदा डिस्प्ले होणार, वाय इक्वल नॉट इक्वल टू हे /0 आहे ना, म्हणून वाय एकदा डिस्प्ले होणार. आणि जर इथं आलं, शेवटी आपला कर्सर इथं आला, इथं बाय डिफॉल्ट काय स्टोर राहणार, हे स्टोर राहणार /0. मग /0 पीटीआर वरती आला, पीटीआर काय आहे आता सध्या /0 नॉट इक्वल टू /0. ही कंडिशन ट्रू होईल का, नाही, कंडिशन काय होईल, फॉल्स होईल. आणि फॉल्स झाल्या व्हाईल लूपच्या बाहेर येणार. अशी एक कंडिशन तयार केली मित्रांनो आपण. कंडिशन कशी तयार करायची ते सुद्धा यायला पाहिजे. जर तुमचं ते क्लिअर नसेल तर आपले युनिट टू बघा. युनिट 2 आपलं हे पीजीटेक अकॅडमी वरती सी लँग्वेजची पूर्ण प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्ट मध्ये युनिट 2 आहे. युनिट 2 मध्ये व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, फॉर लूप हे सर्व सांगितलेलं आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला तिथं कन्सेप्ट तिथं क्लिअर होतील, आणखीनच डिटेल मध्ये तुम्हाला शिकाय भेटतील. इथं तर मी तिथं स्पेशल मध्ये शिकविलं आहे, इथं तर मी प्रोग्राम मध्ये शिकवत आहे, तिथं स्पेशल प्रत्येक ह्याच्यासाठी शिकवलेलं आहे. तर आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. आता इथं काय देणार मी, तोपर्यंत मी काय करणार, सगळं डिस्प्ले करून टाकणार. व्हाईल लूपचे हे कर्ली ब्रेसेस करायचे, त्यानंतर प्रिंट एफ फंक्शन वापरायचं. त्याच्यात प्रिंट एफ फंक्शन वापरला, प्रिंट एफ फंक्शन मध्ये मला स्ट्रिंग डिस्प्ले करायची. मग स्ट्रिंग मी डिस्प्ले करणार. स्ट्रिंग म्हणजे काय डिस्प्ले करणार, स्टार पीटीआर. आता मित्रांनो मला पीटीआर डिस्प्ले करायचं, म्हणून %d वापरणार का, नाही. %d का म्हणून नाही, की इथं कॅरेक्टर डाटा टाईपचे, म्हणून इथं काय वापरणार, %c फॉर्मॅट स्पेसिफायर कधी वापरतो, कॅरेक्टर डाटा टाईप साठी वापरतो आपण. एवढं तर तुम्हाला लक्षात आहे ना मित्रांनो, तुम्ही विसरत जाऊ नका, कारण की
%C%F%U कधी वापरायचं असतं ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ज्या त्या टाइमवर. आता इथं काय डिस्प्ले करायचं, स्टार पीटीआर डिस्प्ले करून टाकायचं, स्टार पीटीआर डिस्प्ले करायचं आणि क्लोज करायचं आणि पीटीआर ला प्लस प्लस करायचं, पीटीआर प्लस प्लस, पीटीआर ला प्लस प्लस करायचं. पहा मित्रांनो, मी स्टार पीटीआर ला प्लस प्लस करीत आहे का, स्टार पीटीआर ला प्लस प्लस करीत आहे का, असं स्टार पीटीआर ला प्लस प्लस करीत आहे का, नाही, नुसत्या पीटीआर ला का म्हणून, कारण की ह्या पी ची व्हॅल्यू, पीची ज्या मेमरी लोकेशनची व्हॅल्यू ह्याच्यावर आहे ना, म्हणून पीच्या मेमरी व्हॅल्यू लोकेशनची व्हॅल्यू ह्याच्यावर आहे, म्हणून पीटीआर ला प्लस प्लस केलं. पीटीआर ला प्लस प्लस केलं म्हणल्यावर इथे येईल, जी वर येईल. पी वर कर्सर असला की जी वर येईल, जी वर कर्सर असला की टी वर येईल, असं एक एकनी पुढे चलत जाईल. कवर पुढे चलत जाईल जवळ आपली कंडिशन फॉल्स होत नाही. तर कंडिशन कधी फॉल्स होईल, जेव्हा पीटीआर ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू होईल. म्हणजे काय, नॉट इक्वल टू म्हणजे ह्याच्या नॉट इक्वल टू होईल, तर कंडिशन ट्रू आहे. जेव्हा इक्वल टू झाली म्हणजे हे आणि पीटीआर इक्वल झालं, दोन्ही इक्वल झाले म्हणजे काय, इथं /0 आहे सपोज आणि इथं सुद्धा /0 आहे, तर ते इक्वल होणार कंडिशन. आणि कंडिशन काय होणार, फॉल्स होणार. मग व्हाईल लूप काय होणार, एक्झिक्यूट होणार का, नाही, एक्झिक्यूट होणार नाही म्हणल्यावर आपला प्रोग्राम इथं टर्मिनेट होणार, म्हणजे एंड होणार. इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो. आता पहा, आउटपुटला पी गेलं सपोज, आता परत सांगतो मी, स्ट्रिंग आउटपुटला गेलं, स्टार पीटीआर कंडिशनच्या खाली पीटीआर काय आहे, व्हॅल्यू ऑफ पीटीआर काय आहे, पी आहे. पी नॉट इक्वल टू /0 म्हणजे काय, पी नॉट इक्वल टू /0 ही कंडिशन काय आहे, ट्रू आहे का फॉल्स आहे. पी नॉट इक्वल टू /0 म्हणजे काय म्हणत आहे, पी हा इक्वल आहे का /0च्या, नाही, म्हणजे काय, नॉट इक्वल आहे ना, म्हणजे नाही इक्वल. मग कंडिशन काय झाली, ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली, व्हाईल लूप एक्झिक्यूट होणार. मग काय होणार, पीटीआर डिस्प्ले होणार. म्हणजे काय, पीटीआर ची व्हॅल्यू इथं सी वरती डिस्प्ले होत आहे, म्हणजे पीटीआर ची व्हॅल्यू काय सध्याला पी, मग पी सी वरती डिस्प्ले होत आहे. मग पी सी वरती डिस्प्ले झाला, मग पीटीआर प्लस प्लस केला म्हणजे पीटीआर वरती कोणती मेमरी लोकेशन स्टोअर होणार, जी ची मेमरी ऍड्रेस स्टोअर होणार. मग जी, आता जी व्हॅल्यू स्टार पीटीआर म्हणल्यावर %G कम्पेअर होणार. स्टार पीटीआर म्हणल्यावर व्हॅल्यू ऑफ जी %G कम्पेअर होणार आणि जी इक्वल टू नॉट इक्वल टू ह्याच्या /0च्या. हे नॉट इक्वल टू /0, जी नॉट इक्वल टू /0 कंडिशन काय आहे, ट्रू आहे. परत एक्झिक्यूट होणार, परत आउटपुटला काय येणार, जी, पर स्टार पीटीआर ची व्हॅल्यू जी ही आउटपुटला येणार मित्रांनो, असं आउटपुटला येणार. आणि परत पीटीआर प्लस प्लस होणार. कुठपर्यंत प्लस प्लस होत राहणार, जोपर्यंत कंडिशन आपली फॉल्स होत नाही तोवर. कंडिशन कधी फॉल्स होईल, शेवटी वाय एक्झिक्यूट झाला. सपोज आता पीटीआर ची व्हॅल्यू, स्टार पीटीआर ची व्हॅल्यू वाय आहे, वाय नॉट इक्वल टू /0, कंडिशन ट्रू होणार. कंडिशन ट्रू झाली, वाय आउटपुटला जाणार. मग स्टार पीटीआर प्लस प्लस होणार, हे पीटीआर प्लस प्लस होणार, स्टार पीटीआर नाही, पीटीआर प्लस प्लस होणार. मग पीटीआर ची व्हॅल्यू काय, वाय वर होती ना, आता पुढे जाणार. मग शेवटी काय राहणार, बाय डिफॉल्ट शेवटी काय राहते, /0. आता /0 पीटीआर ची व्हॅल्यू झाली. मग /0 नॉट इक्वल टू /0 ही कंडिशन ट्रू होईल का, नाही, म्हणजे ती काय म्हणत आहे, /0 हे /0च्या इक्वल आहे का नाही, /0च्या इक्वल नाही आहे, असं ते सांगत आहे, असं म्हणत आहे, ह्याचं वाक्य आहे. म्हणजे /0 हे नॉट इक्वल आहे का /0च्या, तर कंडिशन काय होत आहे, फॉल्स होत आहे. जर ते नॉट इक्वल टू असतं /0च्या तर मग कंडिशन ट्रू होत होती, मग एक्झिक्यूट होत होता. मग पण हे /0 हा तर इक्वल आहे ना /0च्या, मग त्याला नॉट इक्वल टू कसं म्हणू शकतात. मग ती कंडिशन फॉल्स होत आहे. कंडिशन फॉल्स झाली, हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार का, नाही, डायरेक्ट आपला प्रोग्राम टर्मिनेट होणार. आता चला मी तुम्हाला रन करून दाखवतो प्रोग्राम. पहा आउटपुटला पीजी टेक अकॅडमी सक्सेसफुली आलेला आहे. जे काही तुम्ही स्ट्रिंग मध्ये टाकता ते तुम्हाला आउटपुटला येऊन जाईल. आय होप तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.